अजितदादा पवार यांना अभिवादन करतो। आज विद्यार्थी राष्ट्रवादी व शिवसेना त्यांचे संयुक्त उपस्थित होत आहे। राष्ट्रवादी नेते माननीय अमोलदादा बाबर, राष्ट्रवादीचे संतांच्या राजभैया दीपाला लांब या सर्वांचं पत्रकार परिषद घेत आहे। या पत्रकार परिषद घ्यायचं कारण खानापूर तालुक्यात विकासाची गंगा चालू आहे। विकासाचे काम करत असताना स्वर्गीय अण्णाभाऊ बाबर यांच्यानंतर सुहासभाई बाबर व अमोलदादा यांनी भावनंतर जे काम चालू आहे त्याच्या जिथेच काम चालू आहे यासाठी आज आम्ही ऐतिहासिक निर्णय घेत आहे। त्यांच्याबरोबर आम्ही करत आहोत, त्यांना पाठिंबा देत आहे। आमच्या सर्वांचा उद्देश असा आहे की लोकांची काम झाली पाहिजे। लोकांची कामं करण्यासाठी व विकास व्हावा यासाठी आम्ही आज त्यांच्याबरोबर जात आहे। येणाऱ्या आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती यासाठी आम्ही सर्व ताकदीने काम करू। त्यांचे जे उमेदवार आहेत जिल्हा परिषद समितीचे सर्वांना आम्ही ताकदीने निवडून आणू। जनता राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब त्यांना अभिवादन करतो। खरं तर अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्रातल्या राजकारणाची परिस्थिती, खानापूर तालुक्यातल्या राजकारणाची परिस्थिती आणि त्याही पेक्षा खानापूर विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उद्भवलेली परिस्थिती, या सगळ्या गोष्टी पाहिल्याच्या नंतर दोन गोष्टी आम्हाला जाणवल्या की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, अजितदादा पवार गट हा अजितदादांच्या विचारानं काम करतोय। राष्ट्रवादीच्या या मतदारसंघाच्या अलायन्सच्या संदर्भामध्ये ज्या ज्या वेळेला बोलणी झाली त्या वेळेला अजितदादांनी शिवसेनेला हात दिलेला आपण सगळ्यांनी अमोलदादा बघितलेला आहे। आणि दादा स्वतः बोलले होते। खानापूर तालुक्यामध्ये आम्ही सगळे करत असताना आमच्या चर्चा उशिरा झाल्या। खरं तर शिवसेनेचे आपले जिल्हा प्रमुख संजय बाबू विभूती असतील, आमचे राजभैया यांचा सातत्याने संपर्क व्हायचा। अमोलदादांच्या बरोबर भैयाचं बोलणं व्हायचं, सुहासभाईंच्या बरोबर बोलणं व्हायचं। पण ज्या वेळेत व्हायला पाहिजे त्या वेळेत बोलणं झालं नाही। देर आहे दुरुस्ती आहे अशा पद्धतीनं चर्चा झाली। आम्ही 2 अर्ज काढून घेतले। त्यावेळेला डिक्लेअर करायच्या दिवशीच अजितदादांचं दुःखद निधन झालं। त्याच्यामुळं आम्हाला इथपर्यंत यायला वेळ लागला। खरं तर खानापूर तालुक्यात प्रत्येकाला आपापल्या तालुक्याची अस्मिता आहे, स्वाभिमान आहे आणि अभिमान आहे। आम्हाला पण आमच्या खानापूर तालुक्याचा अभिमान आहे, स्वाभिमान आहे। आम्हाला पण वाटतं की खानापूर तालुक्याचा विकास व्हावा, तो सर्वांगीण व्हावा, आमचाही तालुका राज्यामध्ये देशामध्ये टॉपला असावा आणि अशा अनुषंगाने एक नेतृत्व काम करतोय। आदरणीय सुहासभाई यांच्या माध्यमातून आपण बघत असाल की ज्या पद्धतीने काम चालू आहे आणि सुहासभाईया ज्या पद्धतीनं आमदार झाल्यापासून काम करतायत, या सगळ्या गोष्टी जर बघितल्या तर त्यांच्यामध्ये कामाची प्रचंड आस आणि लोकांच्या मनामध्ये जी त्यांनी आता जागा निर्माण केलेली आहे ही गोष्ट खरंच फार महत्वाची आहे आपल्या तालुक्यासाठी। आणि मग आम्ही पण सगळ्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी निर्णय घेतला की शिवसेनेच्या बरोबर आपण अलायन्समध्ये राहिलं पाहिजे, आपण एकमेकांना हातात हात घालून काम केलं पाहिजे आणि आपल्या तालुक्याचा विकास झाला पाहिजे आणि पर्यायानं आपल्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे। या दृष्टिकोनातून आम्ही दादांच्या बरोबर चर्चा झाली। दादांनी सांगितलं की खानापूर तालुक्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा योग्य रीतीनं सन्मान आम्ही करू अशा पद्धतीचा त्यांनी शब्द दिला। आम्ही म्हणेल की सन्मानाच्या पेक्षा दादा की ह्याच्या पाठीमागे काय झालं गेलं हा विषय आता गौण आहे। पण इथून पुढच्या काळामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुक्यामधल्या सगळ्या निवडणुका असतील त्याच्यामध्ये आपण सगळे एकमेकांना हातात हात घालून काम केलं। काय ज्या पद्धतीनं आपण विटा नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन केला, त्याच पद्धतीनं येणाऱ्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीमध्ये ऐतिहासिक अशा पद्धतीचा विजय संपादन करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका अतिशय महत्वपूर्ण आम्ही बजावू। सोनाराकडे एक तागडा असते आणि त्याकडे वजन असते, त्याला पासंग, सगळ्यात छोटं हलकं वजन असते त्याला पासंग म्हणतात। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या तागड्यामध्ये पासंग म्हणून विजयाच्या याच्यामध्ये काम करेल अशा पद्धतीची भूमिका आम्ही निश्चित बजावू। आपल्या शहरी जिल्हा परिषद गटाने 8 पंचायत समितीच्या गणामधल्या सगळ्या उमेदवारांना आपण तशा सूचना द्याव्यात की राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आपल्या बरोबर आहे
त्याच्यामुळं दादांच्या पश्चात आपण शिवसेनेनं राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मान सन्मान केला, आपण बरोबर घेतलं. मी आदरणीय सुहास भाईंचा आभार मानेन, आपण सुद्धा अमोलदादा आभार मानेन की कार्यकर्त्यांचा सन्मान करताना आपण कुठली उणीव केली नाही, कुठली किंतु परंतु न ठेवता राष्ट्रवादींचा सन्मान करण्याची भूमिका घेतली. निवडणूक 2024च्या पार्श्वभूमीवर आपल्या कोल्हापूर तालुक्यातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष विजय दबडे, जिल्हा अध्यक्ष संगीता चक्रवर्ती, लोखंड जिल्हा सरचिटणीस ते आणि प्रतीक धनवडे बालवते आणि सारिका बाबासाहेब गाडगे हे दोन ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले त्या महावणी पंचायत समितीसाठी प्रतीक धनवडे आणि सारिका बाबासाहेब गाडगे पंचायत समितीसाठी. तर आमच्या निवडणुकीच्या अर्जाच्या काढायच्या वेळेला काय चर्चा झाल्यानंतर एक विकासाच्या मार्गावर तालुका नेण्यासाठी एक खंबीर साथ देण्याचा निर्णय सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी खानापूर तालुका आपल्या अध्यक्ष पंकज भैया हे सर्व इथल्या तालुक्यातल्या कार्यकर्त्यांनी घेतला. प्रथम मी त्यांचे पाठिंबा दिल्याबद्दल आभार मानतो. एक ऐतिहासिक निर्णय म्हणजे मागं तात्याने सांगितले मागं काय झालं बुडवा बिडवा, पण तात्या भाऊने आम्हाला असं शिकवलंय की राजकारणात कोण शत्रू नाही. काम करत असताना कोणी मतदान दिलंय का नाही दिलंय का, तो कुठल्या गावचा, त्याचा कुठलाही विचार न करता आपले काम येणाऱ्या माणसाचं काम करायचं ही भावना ठेवायची आणि काम करायचं. ह्या पद्धतीने आम्ही भाऊ काम करत असतो. ते काम करत असताना राजकारण सोडून विरहित त्या गोष्टी पाहिजे, शांतीच्या विकासासाठी त्या गोष्टी आपण सर्वांनी एकत्र आलं पाहिजे ही आमची भूमिका आहे आणि त्या भूमिकेला तुम्ही सहमती दर्शवली. त्यामुळं त्या जिल्हा परिषद पंचायत निवडणुकीत तुमचा पाठिंबा आम्हाला मोलाचा ठरेल. आज तुम्ही पाठिंबा दिलेला आहे त्याबद्दल सर्व तुमच्या कार्यकर्त्यांचे आभार मानतो आणि विनंती करतो की राहिलेले 4 दिवस फक्त आहेत, वेळ कमी आहे. अजितदादांचं दुःखद निधन झाल्यानंतर जे काय पाठिंबा द्यायचा जी प्रेस होती किंवा जे आपले लेखक होते त्यांना थोडा वेळ गेला. त्यामुळे आता कमी दिवस राहिले, तुम्ही जरा ताकदीनं काम करून जसं तात्याने सांगितलं की पासंगासारखं ताकद लावून तेवढं पारडामच्या टाका आणि या खानापूर तालुक्यातील 4 जिल्हा परिषद वाटी पंचायत समिती निवडण्यासाठी ताकद लावा.